नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण बघत होतो येणाऱ्या कंबाईन पूर्व परीक्षेसाठी अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज आणि या सिरीज मध्ये आपण पहिले लेक्चर बघितलं होतं। पहिल्या लेक्चरला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। आज आपण दुसरा भाग बघतोय। या दुसऱ्या भागामध्ये 15 प्रश्न आणि त्या 15 प्रश्नाच्या माध्यमातून 15 टॉपिक कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करतोय। त्या टॉपिकचा त्या प्रश्नाच्या भोवतालचा जो काही महत्त्वाचा भाग असणार आहे तो भाग आपण या लेक्चर मधून सगळा कव्हर करणार आहे। येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला प्रश्न आला तर त्या एरियावरचा तो प्रश्न नक्की सोडवता येईल एवढी इन्फॉर्मेशन परीक्षाभिमुख देण्याचा आपला प्रयत्न नेहमीच असतो आणि या वेळेस सुद्धा तो प्रयत्न राहील, लक्षात ठेवा। त्यामुळे जास्त उशीर न करता संयुक्त पूर्व परीक्षा कंबाईन पूर्व परीक्षा 2026 त्याला असणारे आपल्याला अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज आणि त्यातला आजचा आपले दुसरा लेक्चर। ठीक आहे, पहिल्या लेक्चरला तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला, त्यासाठी परत एकदा धन्यवाद। आणि बघूया आपण दुसरी सिरीज, ज्या दुसऱ्या सिरीज मधलं आपलं पहिलं लेक्चर, पहिला प्रश्न लक्षात ठेवा। ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन, खालीलपैकी कोणती विधानं ज्ञानप्रकाश या वृत्तपत्राशी संबंधित आहेत? ज्ञानप्रकाश या वर्तमानपत्रावर 2025 ला क्वेश्चन होता। 2025 ला क्वेश्चन आला तर तो चेहरा कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय ज्ञानप्रकाश बद्दल इतर स्टेटमेंट देऊन, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं 2023, 24 आणि 25 या 3 वर्षामध्ये कंबाईनला आलेले प्रश्न आणि त्या प्रश्नाचा घेतलेला या सराव प्रश्नाच्या माध्यमातून सगळा आढावा आहे। त्यामुळे नक्की तुम्हाला तो एरिया कव्हर करताना पुढच्या काळामध्ये तुम्हाला याची नक्की काय होईल, मदत होईल, लक्षात ठेवा। आता ज्ञानप्रकाश या वर्तमानपत्राला घेऊन तुम्हाला स्टेटमेंट दिले 4 आणि त्या 4 स्टेटमेंट मधून तुम्हाला त्याचं तिथं बरोबर विधानं शोधायला सांगितलेत, लक्षात ठेवा। कोणती विधानं संबंधित आहेत असं वाक्य आहे, म्हणजे प्रश्न असा। त्यातलं पहिलं विधान, हे वृत्तपत्र पुण्यातून 1849 रोजी प्रकाशित होत असे। ठीक आहे, म्हणजे 1849 ला ते वर्तमानपत्र पुण्यातून प्रकाशित होत असे। या पत्राच्या माध्यमातून मद्यपान, वेश्या व्यवसाय याच्यावर टीका करण्यात आली। या वर्तमानपत्राला न्यायमूर्ती रानडे यांचं मार्गदर्शन लाभलं। आणि चौथं वाक्य, ज्ञानप्रकाश या वर्तमानपत्राचं ब्रीद वाक्य सत्यमेव जयते होतं, लक्षात ठेवा। असं 4 वाक्य आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचं, ज्ञानप्रकाश या वर्तमानपत्राला घेऊन जेव्हा 2025 ला प्रश्न विचारला होता तेव्हा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लोकहितवादी ऑप्शन होतं। लोकहितवादीने चालू केलं असं दिलं होतं आणि पहिल्यांदा आयोगाने ते उत्तर बरोबर पण दिलं, पण सेकंड आन्सर केनं मात्र उत्तर काय दिलं होतं, वरीलपैकी नाही असं दिलेलं। ठीक आहे, पण ज्ञानप्रकाश या वर्तमानपत्राला घेऊन हा क्वेश्चन आहे। आता यातलं पहिलं वाक्य बघा, हे वर्तमानपत्र पुण्यातून 1849 रोजी प्रकाशित होत होतं, हे बरोबर आहे। त्यानंतर या पत्राच्या माध्यमातून मद्यपान, वेश्या व्यवसाय याच्यावर टीका पण करण्यात आली, हेही बरोबर आहे। या वर्तमानपत्राला न्यायमूर्ती रानडे यांचं मार्गदर्शन लाभलं, हेही बरोबर आहे, लक्षात ठेवा। पण चौथं वाक्य जे आहे का ते मात्र चूक आहे, कारण ज्ञानप्रकाश या वर्तमानपत्राचं ब्रीद वाक्य सत्यमेव जयते हे दिले, लक्षात ठेवा। आणि सत्यमेव जयते हे ह्या ज्ञानप्रकाश वर्तमानपत्राचं ब्रीद वाक्य नव्हतं, ते ब्रीद वाक्य होतं कोणाचं, प्रार्थना समाजाचं। त्यामुळे प्रार्थना समाजावर आयोगाचा क्वेश्चन होता आणि प्रार्थना समाजाचं ते ब्रीद वाक्य आहे सत्यमेव जयते। पण ह्या वर्तमानपत्राचं ब्रीद वाक्य कोणतं होतं, सत्य, सौख्य आणि ज्ञान, लक्षात ठेवा। त्यामुळे सत्य, सौख्य, ज्ञान हे ब्रीद वाक्य आपल्याला ज्ञानप्रकाशचं दिसतं। त्यामुळे हे ब्रीद वाक्य घेऊन हे वर्तमानपत्र चालवलं जात होतं, लक्षात ठेवा। नंतर सगळ्यात महत्त्वाचं, ज्ञानप्रकाशला घेऊन काय महत्त्वाच्या बाबी हे तर आपल्याला नोंद असल्या पाहिजे, लक्षात ठेवा। ज्ञानप्रकाश हे वर्तमानपत्र महत्त्वाचं आहे, जे मराठी भाषेतलं पहिलं दैनिक म्हणून ओळखलं जातं, लक्षात ठेवा। त्यामुळे मराठी भाषेतलं पहिलं दैनिक ज्ञानप्रकाश या वर्तमानपत्राला मवाळांचे वृत्तपत्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं। ज्ञानप्रकाश या वर्तमानपत्राचे संपादक किंवा चालू करणारे व्यक्ती कोण होते, तर त्यांचं नाव होतं, लक्षात ठेवा, कृष्णाजी रानडे। आणि कृष्णाजी रानडे हे वर्तमानपत्र 1849 ला पुण्यातून चालवायचे, लक्षात ठेवा। ठीक आहे, ज्या वर्तमानपत्रानं समोर प्रबोधनवादी विचार मांडलेले आपल्याला दिसतील, या वर्तमानपत्राला चालू करायला लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचं सुद्धा योगदान राहिलेलं होतं, लक्षात ठेवा। 2024 ला राज्यसेवा मेन्सला हा प्रश्न होता। ठीक आहे, त्यामुळे लोकहितवादी यांनी हे वर्तमानपत्र चालू करायला मदत सुद्धा केली होती। त्यामुळे समाज प्रबोधनवादी विचार मांडणारे हे वर्तमानपत्र लोकहितवादी यांच्याशी सुद्धा संबंधित आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, न्यायमूर्ती रानडे यांचं सुद्धा या वर्तमानपत्राला मार्गदर्शन लाभलं होतं, लक्षात ठेवा। त्यामुळे असंही वर्तमानपत्र महत्त्वाचं आहे जे मराठी भाषेतलं पहिलं दैनिक आहे। आणि जेव्हा असा क्वेश्चन विचारते, लक्षात ठेवा, मराठी भाषेतलं पहिलं दैनिक कोणतं, तेव्हा पहिला ऑप्शन दर्पण असणार, आपली मुलं दर्पण लिहून येणार। पण मराठी भाषेतलं पहिलं वर्तमानपत्र दर्पण
दर्पण आहे, पण मराठी भाषेतलं पहिलं दैनिक मात्र कोणतं आहे? ज्ञानप्रकाश. लक्षात ठेवा, दर्पण हे दैनिक नव्हतं, दर्पण हे पाक्षिक होतं, त्यामुळे दर 15 दिवसातून निघायचं. लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे ज्ञानप्रकाश हे महत्वाचं आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. अजून एक महत्वाचा मुद्दा ज्ञान या शब्दावरून चालू होतो. लक्षात ठेवा, कोणता? तर सगळ्यात महत्वाचं 4 न्यूजपेपर कोणते? एक पहिलं ज्ञानप्रकाश, दुसरं सगळ्यात महत्वाचं ज्ञानोदय, त्यानंतर तिसरं सगळ्यात महत्वाचं ज्ञानदर्शन आणि सगळ्यात महत्वाचं ज्ञानसिंधू. हे 4 न्यूजपेपर जे ज्ञानाहून चालू होतात. आयोग प्रश्न विचारेल यांचे संपादक किंवा व्यक्ती आणि न्यूजपेपर यांच्या जोड्या लावा. ज्ञानप्रकाश कोणाचं होतं? कृष्णाजी रानडे. ज्ञानोदय कोणाचं होतं? हेनरी व्हॅलेंटाईन यांचं होतं. ज्ञानदर्शन भाऊ महाजन यांचं होतं आणि ज्ञानसिंधू तात्या छत्रे यांचं होतं. लक्षात ठेवा, पण 4ही वर्तमानपत्र ज्ञानाहून चालू होतात, त्यामुळे कन्फ्यूज होऊ शकतो आपण. पण 4ही वर्तमानपत्र लक्षात ठेवा, परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर ज्ञानोदय मधून हिंदू रूढी प्रथा परंपरा याच्यावर टीका केली जायची. लक्षात ठेवा, आणि हिंदू रूढी प्रथा परंपरावर टीका केल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी वर्तमान दीपिका नावाचं वर्तमानपत्र चालू केलं होतं. त्यामुळे वर्तमान दीपिका हे वर्तमानपत्र कोणाचं आहे याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर वर्तमान दीपिका हे वर्तमानपत्र होतं विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं. ठीक आहे, त्यामुळे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं अजून एक पुस्तक आहे, 7 समुद्रकिनारीचा वादविवाद. ह्या समुद्रकिनारीचा वादविवाद या पुस्तकामध्ये त्याने ख्रिश्चन मिशनऱ्यांवर काय केले आहे? टीका केली आहे. लक्षात ठेवा. आणि ज्ञानोदय हे वर्तमानपत्र नगरवरून चालू व्हायचं. आणि ज्ञानोदयचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा, जेव्हा पहिली रेल्वे चालू केली डलहौसीनं तेव्हा चाक्या मसोबा हा लेख मात्र ज्ञानोदयमध्ये छापून आलता. ठीक आहे, त्यामुळे चाक्या मसोबा हा लेख कुठल्या न्यूजपेपरमध्ये छापून आला? प्रश्न विचारतील ते न्यूजपेपर कोणतं होतं? ज्ञानोदय होतं. लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे हे वर्तमानपत्र महत्वाचे आहेत ज्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. सोबत ज्ञानप्रकाश बद्दल तुम्हाला काही गोष्टी क्लिअर केल्या तर सगळ्यात महत्वाचं, जर पुढे कधी प्रश्न आला ज्ञानप्रकाशवर तर ही सगळी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, प्रश्न सोडवायला तुम्हाला मदत करेल. ठीक आहे, त्यामुळे ज्ञानप्रकाश महत्वाचा आहे, जे की पहिलं दैनिक आहे. कृष्णाजी रानडे ते पुण्यातून चालवायचे. लोकहितवादी यांच्यासोबत सुद्धा त्यांचा संबंध आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे सामाजिक सुधारणा आणि सगळ्यात महत्वाचं शिक्षण प्रबोधन याचा विचार त्या ज्ञानप्रकाश मधून कंटिन्यू मांडलेला आपल्याला दिसतो. 1849 ला चालू केलं. कृष्णाजी रानडे संस्थापक होते. लोकहितवादी यांचे सुद्धा विचार त्या ज्ञानप्रकाश मध्ये छापून यायचे. लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि 1849 ला शतपत्रे चालवणारे कोण होते? लोकहितवादी होते. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, लोकहितवादी यांचे कोणते न्यूजपेपर होते त्यांच्यावरही परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर लोकहितवादी यांचा संबंध प्रभाकर सोबत सुद्धा आहे, कारण त्यांनी सुरुवातीला प्रभाकर मधून आपलं लेखन केलं होतं भाऊ महाजन यांच्या. त्यानंतर लोकहितवादी यांनी हितेच्छू हे सुद्धा स्वतःचं न्यूजपेपर काढलं. त्यानंतर शतपत्रे सुद्धा होतं. लक्षात ठेवा, लोकहितवादी टोपण नाव होतं पण त्याच नावानं वर्तमानपत्र सुद्धा ते काढायचे. त्यामुळे लोकहितवादी महत्वाचे आहे, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, पण ज्ञानप्रकाशवर पण प्रश्न विचारतील. तर मराठी भाषेतलं पहिलं दैनिक आहे आणि विशेष म्हणजे त्यांचं ब्रीद वाक्य लक्षात ठेवा, सत्य सौख्य ज्ञान. परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो सेपरेट की क्वेश्चन विचारतील. मग याचा अर्थ 4 वाक्यामधून तुम्हाला कसाही क्वेश्चन येऊ देत, ज्ञानप्रकाश बद्दल आलं तर हे वाक्य तुम्हाला प्रश्न सोडवायला पुढच्या काळामध्ये नक्की मदत करते. लक्षात ठेवा, असा क्वेश्चन होता. त्यानंतर दुसरा क्वेश्चन, नामजोशी. लक्षात ठेवा, नारायण मल्हार जोशी. नामजोशी हे महत्वाची व्यक्ती आहेत, कारण प्रत्येक परीक्षेला त्यांच्यावर क्वेश्चन विचारतात. आजपर्यंत त्यांच्यावर विचारला गेलेला क्वेश्चन आहे सोशल सर्व्हिस लीग कोणाची आहे. आता पुढच्या काळामध्ये त्या सोशल सर्व्हिस लीग मधले सदस्य आयोग विचारू शकतं. ठीक आहे, पण त्यांच्याबद्दल तुम्हाला इथे 4 वाक्य दिलेत आणि त्या 4 वाक्यातून तो प्रश्न सोडवायचा आहे. तर पहिलं, सोशल सर्व्हिस लीगची स्थापना त्यांनी केली. लक्षात ठेवा. दुसरं वाक्य, त्यांनी 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या स्थापनेमध्ये महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर दी सोशल सर्व्हिस लीग तर्फे त्यांनी नाईट स्कूल रात्रशाळा चालू केल्या आणि त्यांनी रास्तगोपतार या वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडले. 4 वाक्य आहेत आणि तुम्हाला दिले खालीलपैकी कोणती विधानं काय आहेत बरोबर आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे 4 वाक्य आणि त्यांच्याबद्दल स्टेटमेंट आहेत. आता बघा, पहिलं वाक्य, ते सोशल सर्व्हिस लीग या संस्थेचे संस्थापक होते. पहिलं वाक्य बरोबर आहे. आता पहिलं वाक्य बरोबर आहे ते तुम्हाला इथं पण भेटल, त्यानंतर इथं पण भेटल, म्हणजे 2 ठिकाणी तुम्हाला स्टेटमेंट नाहीये, बरोबर आहे ते. मग याचा अर्थ 3 नंबर पर्याय कट झाला, 4 नंबर पर्याय कट झाला. मग याचा अर्थ तुम्ही एकच वाक्य वाचलंय त्यातून तुम्ही 50% जाऊन अडकले. लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला 2 पर्यायापैकी उत्तर आता निवडायचं आहे. त्यानंतर दुसरं वाक्य, 1920 मध्ये आयटकच्या स्थापनेमध्ये त्यांची महत्वाची
भूमिका होती, हेही बरोबर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं ब ठिकाणी, आता इथं पण ब आहे, इथं पण ब आहे. आता क नंबरचं वाक्य, त्यांनी दी सोशल सर्व्हिस लीगच्या माध्यमातून रात्रशाळा काढल्या, हे पण विधान बरोबर आहे, लक्षात ठेवा. याचा अर्थ इथं क नाहीये, म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं चुकीचं आहे. याचा अर्थ उत्तर डोळं झाकून अ ब क बरोबर आहे, कारण सगळ्यात महत्वाचं इथं ड नाहीये, इथं क नाहीये, लक्षात ठेवा. म्हणजे उत्तर असू शकत नाही. आपल्या इथं सगळ्यात महत्वाचा हा पर्याय उत्तर असू शकत नाही, त्यामुळे सगळ्यात महत्वाचं उत्तर आहे अ ब क. याचा तर ड चुकीचा आहे. आता ड वाक्य वाचा. तर राष्ट्रगोपतारमधून त्यांनी कामगारांचे प्रश्न मांडले, हे वाक्य बरोबर आहे का चूक आहे? तर हे वाक्य चूक आहे, कारण त्यांनी कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी चालू केलेलं न्यूजपेपर कोणतं होतं? किरण, लक्षात ठेवा. त्या किरण नावाच्या न्यूजपेपर मधून त्यांनी कामगारांचे काय मांडले? प्रश्न मांडले. ठीक आहे. मग सगळ्यात महत्वाचं राष्ट्रगोपतार मधून कामगारांचे प्रश्न मांडणारे कोण होते? तर राष्ट्रगोपतार मधून कामगारांचे प्रश्न मांडणारे व्यक्ती कोण होते? तर त्यांचं नाव होतं एस बंगाली, लक्षात ठेवा. त्यामुळे एस बंगाली या व्यक्तीनं राष्ट्रगोपतार मधून कामगारांचे प्रश्न मांडले. एस बंगाली यांच्यावर अगोदर एक वेळा प्रश्न आला होता. कोणता प्रश्न आला होता? कामगार संघटना स्थापन करण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल कोणत्या व्यक्तीनं टाकलं? तर कामगार संघटना स्थापन करण्याच्या दिशेनं 1875 ला पहिलं पाऊल टाकणारी व्यक्ती एस बंगाली होते. आणि अजून एक प्रश्न यायचा बाकी आहे, मग कोणता? तर कामगारांच्या कामाचे तास फिक्स करा यासाठी कोणत्या व्यक्तीनं मुंबईमध्ये विधेयक मांडलं? तर त्या व्यक्तीचं नाव एस बंगाली होतं. प्रश्न आला नाही, पण पुढच्या काळात येऊ शकतो. कामगारांच्या कामाचे तास फिक्स असावे यासाठी विधेयक मांडणारे, कामगारांच्या कामाच्या तासासंबंधात विधेयक मांडणारे पहिले व्यक्ती कोण होते? तर ते व्यक्ती कोण होते? एस बंगाली होते. त्यांच्यावर प्रश्न यायचा बाकी आहे. आणि आता नवीन माहिती तुम्ही लक्षात ठेवा. एस बंगाली यांनी राष्ट्रगोपतार नावाच्या न्यूजपेपर मधून कामगारांचे प्रश्न मांडलेत. पण जेव्हा असा क्वेश्चन येईल का, राष्ट्रगोपतार मधून कामगारांचे क्वेश्चन कोणी मांडले, प्रश्न कोणी मांडले? पहिलं ऑप्शन दादाबाई नौरोजी असणार. आपले पोरं दादाबाई नौरोजी लिहून येतील, कारण त्यांना एवढंच माहित आहे राष्ट्रगोपतार कोणी चालू केलं? दादाबाई नौरोजींनी. आपण राष्ट्रगोपतार मधून कामगारांचे प्रश्न कोणी मांडले? एस बंगाली, लक्षात ठेवा. हा क्वेश्चन येऊ शकतो, त्यामुळे ही इन्फॉर्मेशन काय करा, लक्षात ठेवा. आता नामद जोशी यांना घेऊन सारखं प्रश्न विचारला जाऊ शकतो. नामद जोशी यांना घेऊन सारखं प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे नामद जोशी यांच्याबद्दल काही महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगेल, की जे सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारायचा बाकी आहे. आजपर्यंत आयोगाने काय केलं? 5 ते 6 वेळा प्रश्न विचारला. कोणता? सोशल सर्व्हिस लीग ही संस्था कोणी स्थापन केली? आता सोशल सर्व्हिस लीग ही संस्था कोणी स्थापन केली होती? नामद जोशी. कधी स्थापन केली होती? 1911. पण आजपर्यंत कधीच क्वेश्चन आला नाही त्या सोशल सर्व्हिस लीग मध्ये खालीलपैकी कोणकोणते सदस्य होते? आता आपण जेव्हा परीक्षा देतोय 26-27 ला, तेव्हा प्रश्न असणार सोशल सर्व्हिस लीग मधले सदस्य सांगा. तेव्हा सदस्य लक्षात ठेवा. नामद जोशी संस्थापक होते, गोपाळ देवधर त्यांचे सहकारी होते, आणि अजून एक व्यक्ती म्हणजे नरेंद्र द्रविड होते, लक्षात ठेवा. हे 3 लोक सोशल सर्व्हिस लीगचे सदस्य आहेत. त्यानंतर नामद जोशी यांनी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी अजून एक संघटना काढली होती, बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन, लक्षात ठेवा. बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन ही संघटना कोणाची आहे? तर ती नामद जोशी यांची आहे. त्यामुळे नामद जोशी यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील, त्यामुळे ही संघटना सुद्धा लक्षात असू द्या. त्यानंतर लक्षात ठेवा, नामद जोशी यांनी कामगारांचे प्रश्न कुठल्या न्यूजपेपर मधून मांडले? किरण न्यूजपेपर महत्वाचं होतं. आयटकच्या स्थापनेमध्ये सुद्धा त्यांचा महत्वाचा रोल होता, लक्षात ठेवा. त्यामुळे आयटकच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी काम केलं होतं. पण पुढे 1926-27 ला आयटक मध्ये फूट पडली, लक्षात ठेवा. आणि श्रीपाद अमृत डांगे यांनी मॉस्को गटासोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारा गट होता, त्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा जोशी नाराज झाले, लक्षात ठेवा. आणि त्यांनी आयटक मधून बाहेर पडून नवीन कामगारांची संघटना आणली. ठीक आहे. त्यामुळे 26-27 ला आयटक मध्ये फूट पडली. आणि नामद जोशी यांचं अजून एक सगळ्यात महत्वाचं काम लक्षात ठेवा, ज्या कामाला या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत, लक्षात ठेवा. म्हणून आयोग त्याच्यावर 100% काय विचारल? क्वेश्चन विचारल. कोणतं काम? तर सगळ्यात महत्वाचं, कामगार संघटना ज्या स्थापन होतात का, या कामगार संघटनाला कायद्यानं संरक्षण प्रदान करता यावं यासाठी सरकारनं कायदा करावा, असं आशियाचं विधेयक मुंबईच्या विधिमंडळामध्ये मांडणारी व्यक्ती कोण होते? नामद जोशी होते. आणि हेच विधेयक पुढच्या काळामध्ये ट्रेड युनियन ऍक्ट नावानं काय झालं?
पास झाला, लक्षात ठेवा. आणि ट्रेड युनियन ऍक्ट 1926 ला पास झाला. ती संघटना 1926 ला स्थापन झाली, ज्याला या वर्षी 2026 ला किती वर्ष पूर्ण होत आहेत? 100. त्यामुळे कामगार संघटनांना संरक्षण प्रदान करणारा कायदा ट्रेड युनियन ऍक्ट नामो जोशी यांच्या पुढाकारातून स्थापन झाला. त्यामुळे नामो जोशी हे महत्वाचे व्यक्ती आहेत, ज्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन माहिती असू द्या, परीक्षेला नक्की क्वेश्चन विचारतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे नामो जोशी आयटक मध्ये महत्वाचे व्यक्ती होते. सोशल सर्व्हिस लीग त्यांनी स्थापन केली, कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढले, लक्षात ठेवा. एवढंच नाही तर सगळ्यात महत्वाचं युनियन ट्रेड युनियन ऍक्ट कायदा पास करायला सुद्धा त्यांनी महत्वाची भूमिका सगळ्यात महत्वाचं पुढे केली, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन ही कामगारांची संघटना चालवली, ज्याच्या माध्यमातून त्यांनी कामगारांचे काय केले? प्रश्न सुद्धा मांडले, लक्षात ठेवा. त्यामुळे कामगारांना कायदे आणि संघटनांना बळकटी देण्याचं काम ज्या व्यक्तीच्या माध्यमातून झालं ते व्यक्ती म्हणजे कोण आहेत? नामो जोशी आहेत, नारायण मल्हार जोशी, लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रश्न विचारतील. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं पुढचा क्वेश्चन. तर पुढचा क्वेश्चन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाबद्दल आहे. आपल्याला कंटिन्यू अधिवेशनावर प्रश्न येतात. तर 1906च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते आणि पहिल्यांदाच इथं स्वराज्य शब्दाचा वापर करण्यात आला. त्यानंतर 1916च्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष रासबिहारी बोस होते, ज्यामध्ये जहाल आणि मवाळ गटाचे एकत्रीकरण झालं 16. त्यानंतर 1929ला लाहोर अधिवेशन पूर्ण स्वराज्याचा ठराव पारित करण्यात आला, ज्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते. आणि 1931ला कराची अधिवेशन झालं, अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते, ज्यामध्ये मूलभूत हक्क आणि फंडामेंटल राईटचा ठराव मांडण्यात आला. तर प्रश्न विचारला हा, आणि प्रश्न विचारलाय बरोबर विधान ओळखा. कोणते बरोबर आहेत? लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा, सगळ्यात महत्वाचं पहिलं वाक्य आपण बघूया. 1906 कलकत्ता अधिवेशन, दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते, जिथं स्वराज्य शब्दाचा पहिल्यांदा उल्लेख आला. हे वाक्य बरोबर आहे. मग आता अबरोबर असलेला पर्याय तुम्हाला 3 ठिकाणी आहे. इथं पण आहे आणि इथं पण 4 नंबरला आहे. याचा अर्थ क मध्ये नाहीये, त्यामुळे क नंबरचा पर्याय कट झाला. सिंपल गोष्ट आहे, पर्याय कट करायचे वाक्य वाचलं की. ब नंबरचा क्वेश्चन. 1916 लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष रासबिहारी बोस होते का? रासबिहारी बोस. कोण होते? अंबिकाचरण मुजुमदार होते. पुढचं वाक्य बरोबर आहे. जहाल आणि मवाळ या गटाचे एकत्रीकरण झालं, पण हे वाक्य चूक आहे, लक्षात ठेवा. रासबिहारी बोस अध्यक्ष नव्हते, अंबिकाचरण मुजुमदार होते. अधिवेशन लखनौला झालं 1916चं. त्यामुळे ब चूक आहे. तर ब ऑप्शन तुम्हाला 1 मध्ये पण आहे, ब ऑप्शन तुम्हाला 4 मध्ये पण आहे, आणि इथं पण ब ऑप्शन होता. क तर अगोदरच गेला होता ना, 2 पर्याय इथं कट झाले. याचा अर्थ डायरेक्ट उत्तर आहे तुमचं कोणतं? अ कड बरोबर. तुम्हाला बाकीचे दुसरे वाक्य पण वाचायची गरज नाही, डायरेक्ट उत्तर सापडतं. मग नंतर 1929ला पंडित जवाहरलाल नेहरू पूर्ण स्वराज्य ठराव आला आणि 1931ला कराचीमध्ये वल्लभभाई पटेल होते. मग याचा अर्थ काँग्रेसच्या अधिवेशन व्यवस्थित करून जा, परीक्षेला क्वेश्चन असतात. आता काँग्रेसच्या अधिवेशनाबद्दल तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन दिली आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पहिलं अधिवेशन 1906च्या अधिवेशन कलकत्त्याला भरलं. दादाभाई नौरोजी त्याचे काय होते? अध्यक्ष होते, जिथं पहिल्यांदा स्वराज्याचा उल्लेख आला. पण त्या स्वराज्य या शब्दावरून वाद झाला होता. स्वराज्य म्हणजे स्वयंशासन असं म्हणणारे लोकमान्य टिळक होते, आणि स्वराज्य म्हणजे पूर्ण गुलामगिरीपासून पूर्ण मुक्तता असं म्हणणारे कोण होते? तर अरविंद घोष होते. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वयंशासन का पूर्ण मुक्तता याच्यावर वाद होता. मग टिळकाने आपली मागणी मागे घेतली आणि अरविंद घोष यांच्या मागणीला त्यांनी सपोर्ट केला, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याच अधिवेशनामध्ये टिळकांनी पहिल्यांदा चतुसूत्री पण मांडली, लक्षात ठेवा. आणि दादाभाई नौरोजी सुद्धा इथं म्हणले, जर आपल्याला इंग्रजांसोबत स्वराज्य मागायचं असेल किंवा आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील तर अखंड चळवळ करा, अखंड चळवळ करा आणि अखंड चळवळ करा. मी जर आज तरुण असलो असतो तर मी बंड केलं असतं, पण मी इंग्रजांच्या व्यवस्थेवर विश्वास ठेवता ठेवता म्हातारा झालो, असं दादाभाई नौरोजी यांचं वाक्य होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे 6चं अधिवेशन महत्वाचं आहे. त्यानंतर 1916चं अधिवेशन लखनौ करार. लखनौ करार कोणाकोणामध्ये झाला हा आयोगाचा PYQ आहे, काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये. पण लखनौ ऐक्य कोणामध्ये झालं? तर लखनौ ऐक्य 2 गटामध्ये झालं. त्या 2 गटाचं नाव, एक जहाल आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं मवाळ, लक्षात ठेवा. त्यामुळे जहाल आणि मवाळामध्ये ऐक्य झालं. लखनौ करारावर कोणाच्या सह्या होत्या? काँग्रेसच्या वतीनं टिळकांची सही होती, मुस्लिम लीगच्या वतीनं जिनांची सही होती, लक्षात ठेवा. पण जिना म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत आहेत. कोण म्हणलं?
तर सरोजिनी नायडू म्हणल्या. मग 2024ला प्रश्न होता, मी कालही राष्ट्रवादी होतो, मी आजही राष्ट्रवादी आहे आणि मी उद्याही राष्ट्रवादी असेल, लक्षात ठेवा. मग हे वाक्य कोणाचं होतं? तर जिनांचं होतं. आयोगाचा PYQ होता. पण पहिल्यांदाच लोकशाहीतील एकजुटीचा इथं प्रयत्न आपल्याला 1916ला दिसतो, ज्याचे अध्यक्ष अंबिका चरण कोण राहिले? मुजुमदार राहिले. फर्स्ट टाइम काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणारे व्यक्ती कोण होते? महात्मा गांधी. महात्मा गांधी पहिल्यांदा काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये आले होते? 1916. ठीक आहे. त्यात 1929चं लाहोर अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते, जिथे पूर्ण स्वराज्याचा ठराव पारित करण्यात आला. आणि 26 जानेवारी 1930ला रावी नदीकाठी आपण आपला ध्वज फडकावला आणि स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञा प्रत्येकाने घेतल्या आणि प्रतिज्ञा घेऊन लोक महात्मा गांधी यांच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये सहभागी झाले, लक्षात ठेवा. पंडित नेहरू अध्यक्ष होते. 1931ला कराची अधिवेशन, जिथं पहिल्यांदा फंडामेंटल राईटचा अधिकार आपण मांडला आणि राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रमाचा ठराव सुद्धा मांडला. पण फंडामेंटल राईटचा ठराव मांडणारे व्यक्ती कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. पण आपण पहिल्यांदा 1928 मध्ये फंडामेंटल राईटचा ठराव मांडला होता. कधी? तर नेहरू अहवालामध्ये, लक्षात ठेवा, जिथं आपण फंडामेंटल राईट 19 सांगितले होते. त्यामुळे नेहरू रिपोर्ट महत्वाचा आहे. मोतीलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते तयार करणाऱ्या त्या समितीचे. तिथं आपण फंडामेंटल राईटचा ठराव पहिल्यांदा मांडला होता. 19 फंडामेंटल राईट होते. पण अधिवेशन जर विचारलं तर ते कराची, जे की 1931ला झालं होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे की पॉईंट इथं तुम्हाला 4 अधिवेशन आहेत. ते 4 अधिवेशन अध्यक्ष ठराव, लक्षात ठेवा. प्रश्न विचारतील 1906, 1916, 1929 आणि 1931. त्यामुळे काँग्रेसच्या अधिवेशनावर प्रश्न विचारतात. त्यामुळे हे मुद्दे महत्वाचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पुढचा क्वेश्चन. तर पुढचा क्वेश्चन मध्ये बघा, 1857च्या उठावातील प्रमुख नेत्यांच्या आणि त्यांच्या कार्यक्षेत्रासंदर्भातील खालील विधानांचा अभ्यास करा किंवा तपासा आणि त्याच्यातून मग तुम्हाला अचूक विधानं ओळखायची. काय ओळखा? अचूक विधान ओळखा. कानपूर या उठावाचं नेतृत्व नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांनी लष्करी नेतृत्व सांभाळलं. पहिलं वाक्य. बिहार मधल्या जगदीशपूर इथं 80 वर्षीय कुंवर सिंह यांनी उठावाचं नेतृत्व केलं. लखनौ मध्ये बेगम हजरत महल यांनी उठाव मोडून काढला. लखनौ मध्ये बेगम हजरत महल यांनी उठाव काय काढला? मोडून काढला, लक्षात ठेवा. वरील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आता पहिलं वाक्य बघा. कानपूरमध्ये कोण होतं? नानासाहेब पेशवे, तात्या टोपे आणि त्यांच्यासोबत अजून एक सहकारी होते, त्यांचं नाव काय होतं? आझिमुल्ला, लक्षात ठेवा. ठीक आहे. जे नानासाहेब पेशवे यांचे वकील बनून इंग्लंडला गेले होते. नानासाहेब पेशवे यांची पेन्शन आणि पदवी मिळवण्याचा त्यांच्याकडून काय झाला होता? प्रयत्न झाला होता. पण त्यांना काय अपयश तिथं आलं होतं, लक्षात ठेवा. इंग्लंडला गेल्यानंतर आझिमुल्ला यांनी दुसरेच कामं केले होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे हे 2 लोक आणि सोबत आझिमुल्ला कानपूरमध्ये होते. पहिलं वाक्य बरोबर आहे. पहिलं वाक्य बरोबर आहे. 2 मध्ये ऑप्शन नाहीये, त्यामुळे ते 2 नंबर ऑप्शन निघून जातो. दुसरं वाक्य. बिहारमध्ये जगदीशपूरमध्ये कुंवर सिंह यांनी उठावाचं नेतृत्व केलं, लक्षात ठेवा. बरोबर आहे. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा पण होता. मुलाचं नाव होतं अमर सिंह. ठीक आहे. त्यामुळे दोघांनी नेतृत्व केलं होतं. एका ठिकाणी लढाई झाली होती, त्या लढाईचं नाव काय होतं? आरा, इंग्लंडमध्ये, लक्षात ठेवा. आपलं बिहारमध्ये जगदीशपूरला. त्यामुळे ब वाक्य बरोबर आहे. आता ब ही तर नाहीये, त्यामुळं हे गेलं. ब बरोबर आहे. 1 मध्ये पण नाहीये. 3 ऑप्शन तर ऑटोमॅटिक कट झाले. डायरेक्ट तुमचं उत्तर राहिलं आणि ब, लक्षात ठेवा. ठीक आहे. खालचं वाक्य तुम्हाला वाचायची बी गरज नाही, कारण उत्तर सापडलं. 3 पर्याय निघून गेले, लक्षात ठेवा. पण बेगम हजरत महल यांनी उठाव मोडून काढला, हे चूक आहे, लक्षात ठेवा. उठाव मोडून काढायला त्यांना अपयश आलं होतं. उठाव मोडून काढायला त्यांना अपयश आलं होतं, लक्षात ठेवा. विशेष म्हणजे त्यांनी तिथल्या शेतकरी कामगारांना घेऊन तिथल्या रेसिडेंटचं ऑफिस जाळलं होतं. त्याच्यामध्ये लॉरेन्सचा काय झाला होता? मृत्यू झाला होता, लक्षात ठेवा. त्यामुळे लॉरेन्स व्यक्तीचा त्याच्यामध्ये काय झालेला? मृत्यू झालेला. ठीक आहे. तर कोणती विधानं बरोबर आहेत? तर त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा, अ आणि ब. मग याचा अर्थ सगळ्यात महत्वाचं 4 नंबर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता अभ्यास करताना तुम्ही काय करा, ज्याच्यावर आयोग तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारतं, क्वेश्चन विचारतं, काय करायचं? तर सगळ्यात महत्वाचं उठावाचा प्रदेश लक्षात ठेवा आणि दुसरा मुद्दा उठावाचं नेतृत्व लक्षात ठेवा. मग प्रदेश आणि नेतृत्वाचा अभ्यास करताना दोन्ही लक्षात ठेवा. एक भारत आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र. त्यामुळे भारत आणि महाराष्ट्र ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. आता भारताचा जर विचार केला, लक्षात ठेवा, समजा आपण प्रदेश घेतला दिल्ली. आता दिल्लीमध्ये नेतृत्व करणारे कोण होते? बहादूरशाह जफर दुसरा आणि बादशाह बहादूरशाह जफर आणि बख्त खान त्यांचा सेनापती. कानपूरमध्ये 3 जण होते. कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे, तात्या टोपे आणि सगळ्यात महत्वाचं आझिमुल्ला. ठीक आहे. 3 जण लक्षात ठेवा. त्यानंतर झाशीमध्ये राणी लक्ष्मीबाई होत्या.
त्यानंतर लखनौमध्ये बेगम हजरत महल, ठीक आहे. त्यानंतर बिहारमध्ये जगदीशपूरला कुंवर सिंह आणि त्यांचा मुलगा अमर सिंह. आता हे झालं सगळ्यात महत्वाचं भारतातले प्रदेश. महाराष्ट्रात आले तुम्ही सातारामध्ये होते रंगो बापूजी गुप्ते, लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्ही जमखिंडीला गेले, तिथं होते आप्पासाहेब पटवर्धन. त्यानंतर तुम्ही मुंबईमध्ये आले, मुंबईमध्ये कोण होतं? मुंबईमध्ये होतं गुलमार दुबे. त्यानंतर नरगुंदला गेले तुम्ही, बाबासाहेब भावे. कोल्हापूरमध्ये गेले तुम्ही, कोल्हापूरला कोण होतं? तर रामजी सिरसाट, लक्षात ठेवा कोल्हापूरला. नागपूरला कोण होतं? इनायत उल्ला खान, दीदार खान, कादर खान, हे होते नागपूरला. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुम्ही कोल्हापूरचं झालं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सोलापूरला गेले तुम्ही, राजे व्यंकप्पा बळवंत बेरी, हे कुठं होते? सोलापूरला होते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं खानदेशमध्ये आले. खानदेशमध्ये कोण होते? तर खानदेशमध्ये होते कर्जार सिंग आणि भागोजी नाईक, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे हे प्रदेश असे पेठमध्ये गेलं भगवंतराव, निळकंठराव, कोळी, लक्षात ठेवा. नंतर सगळ्यात महत्वाचं खानदेशमध्ये बिल्ला आणि इंग्रज यांच्यामध्ये नांदूर शिंगोटे आणि अंबापानी या ठिकाणी लढाई झाल्या होत्या. त्या लढाया पण महत्वाच्या आहेत. म्हणजे याचा अर्थ हे महाराष्ट्रातले प्रदेश आणि भारतातले प्रदेश आणि त्या ठिकाणी असलेलं नेतृत्व, जर हे मुद्दे लक्षात ठेवले तर या मुद्द्याच्या पलीकडे क्वेश्चन जात नाही. कारण आयोगाचा फोकस हा लोकेशन आणि तिथला असलेले लीडर, नेतृत्व कोण होतं त्यांच्यावर प्रश्न विचारतात. त्यामुळे हा प्रश्न त्या लेवलचा आहे जिथं तुम्हाला प्रश्न दिलाय. तर अशा पद्धतीने क्वेश्चन बनतात. ही सगळी माहिती काय करा, लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर 1919च्या भारत सरकार कायद्याला मॉन्टेगो चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा असं म्हणतात. तर कुठल्या बदलासाठी तो कायदा ओळखला जातो? पहिलं, केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती लागू करणं. दुसरं, प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती लागू करणं. तिसरं, स्वतंत्र मतदारसंघ रद्द करणं. आणि चौथं, प्रांतांना पूर्ण स्वायत्तता देणं. तर सगळ्यात महत्वाचे 1919चा कायदा कोणत्या गोष्टीसाठी ओळखला जातो? प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती लागू करणं. आता लक्षात ठेवा, 1919च्या कायद्यानं प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती लागू झाली. म्हणजे कोणती? सोपीव पद्धत आणि दुसरी सगळ्यात महत्वाचं कोणती पद्धत? राखीव पद्धत. त्यामुळे सोपीव आणि राखीव ही पद्धत महत्वाची आहे. सोपीव पद्धतीमध्ये जे विषय होते ते सगळे भारतीय लोकांच्या हातात होते आणि राखीव मध्ये जे विषय होते ते सगळे इंग्रजांच्या हातात होते. त्यामुळे 1919चा कायदा महत्वाचा, सोपीव राखीवची पद्धत महत्वाची. ठीक आहे. त्यानंतर केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धत लागू करणं हे 1935च्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे. पण ही व्यवस्था लागू जरी करण्यात आली तरी सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, अस्तित्वात आली नव्हती. त्यामुळे सांगितले होते 1935च्या कायद्यानं, पण अस्तित्वात आली नाही. स्वतंत्र मतदारसंघ रद्द करणं चूक आहे. त्याच्यामध्ये काय, सगळ्याच कायद्यामध्ये 1909 पासून स्वतंत्र मतदारसंघाचा विचार होता. प्रांतांना पूर्ण स्वायत्तता देणं 1935च्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे. 35च्या कायद्यानं पूर्ण स्वायत्तता आली, लक्षात ठेवा. पण सगळ्यात महत्वाचं लागू झाली 37ला आणि अस्तित्वात, म्हणजे 37ला लागू झाली आणि रद्द झाली 1939ला. कारण काँग्रेसनं आपल्या पदाचे दिलेले राजीनामे. त्यामुळे 1937 पासून 1939 पर्यंत पूर्ण स्वायत्तता होती, जी कोणत्या कायद्यानं सांगितली होती? 1935च्या. ठीक आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या, ज्या कायद्याचा भाग आहे, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारते, लक्षात ठेवा. पण 1919 आणि 1935चे दोन कायदे महत्वाचे करा, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो. ठीक आहे. मॉन्टेगो चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा, जे की सगळ्यात महत्वाचा कायदा करायला एका भारतीय व्यक्तीने मदत केली होती आणि त्याचं नाव होतं भूपेंद्रनाथ बसू. त्यामुळे भूपेंद्रनाथ बसू हे व्यक्ती महत्वाचे आहेत, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो, लक्षात ठेवा. आणि विचारून पण गेलेला क्वेश्चन होता. त्यामुळे द्विदल शासन पद्धत हे कोणत्या कायद्याचं वैशिष्ट्य राहिलं? 1919. आणि पूर्ण स्वायत्तता हे 1935. ठीक आहे. त्यामुळे द्विदल शासन पद्धत महत्वाची आहे. नंतर अजून एक लक्षात ठेवा, 1919च्या कायद्यानं केंद्रामध्ये द्विगृही शासन व्यवस्था आली. कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृह. कनिष्ठ मध्ये 145 सदस्य आणि वरिष्ठ मध्ये सगळ्यात महत्वाचं 60 सदस्य. ठीक आहे. त्यानंतर केंद्र आणि प्रांतामध्ये विधिमंडळाची संख्या वाढवण्यात आली, अधिकार वाढवले, त्यामुळे विस्तार पण झाला, लक्षात ठेवा. राखीव सोपीव भारत सरकारचा कायदा 1935 पर्यंत 1919चा कायदा लागू होता. त्यानंतर त्याच्यामध्ये पुढे बदल झाला आणि त्यामध्ये प्रांत आणि केंद्रातलं स्ट्रक्चर परत बदललं, लक्षात ठेवा. पण 1919चा कायदा महत्वाचा आहे, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो.
ठीक आहे, त्यामुळे व्यवस्थित करून जावा, परीक्षेला प्रश्न बनतात. 1919च्या कायद्यात नवीन पद आलं होतं हाय कमिशनर, त्यावर सुद्धा प्रश्न आला होता. त्यामुळे हाय कमिशनर पद पण महत्वाचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपली क्लास नोट्स इथे लक्षात ठेवा. इतिहास दर्पण नावानं आजपर्यंत तुम्ही नोट्स सगळेच लोक वापरत आलात, पण त्या नोट्सला पुस्तकाचं स्वरूप देण्याचं काम या काळामध्ये केलंय लक्षात ठेवा. पुढल्या महिन्यामध्ये आपली नोट्स उपलब्ध होणार आहे, ज्या नोटच्या माध्यमातून आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा एकत्र इतिहास तुम्हाला कव्हर करून देण्याचा प्रयत्न केलाय. परीक्षाभिमुख असणारी माहिती तुमच्याकडे असली पाहिजे, हा पहिल्यापासून हेतू होता. लक्षात ठेवा, आपल्या नोट्सनं तेच काम केलं की परीक्षाभिमुख तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला होता, तेच आता पुस्तकाच्या रूपानं तुमच्याकडे सादर करताना मला सुद्धा खूप आनंद होतोय. लक्षात ठेवा, पुढल्या महिन्यापर्यंत तुमच्या पुस्तक त्या हातामध्ये असेल. सोबत समाजसुधारक पुस्तकाला तुम्ही सगळ्यात महत्वाचं ते पुस्तक पण घेतलं, बऱ्याचशा मुलांकडे आहे ते पुस्तक, खूप चांगल्या कॉपी पण त्या पुस्तकाच्या गेल्या, आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही त्यातला कंटेंट तुम्हाला परीक्षेला उपयोगी पडला, याचं खूप मोठं समाधान आहे. लक्षात ठेवा, 51 समाजसुधारक या पुस्तकामध्ये दिलेत. जर समाजसुधारक हा घटक परीक्षेला अभ्यास करायचा असेल तर परीक्षाभिमुख माहिती तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटते, जे की ते सुद्धा पुस्तक आपलं अवेलेबल आहे. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं पुढचा क्वेश्चन, तर धारासना या मिठाच्या सत्याग्रहाचं वार्तांकन करणारे अमेरिकन पत्रकार कोण होते? लक्षात ठेवा. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं महात्मा गांधीजींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीमधला हा क्वेश्चन आहे. तर धारासनाचं नेतृत्व करणारे वेब मिलर, लुई फिशर, मार्क टूल आणि फिलिप स्प्रॅट, तर असे सगळ्यात महत्वाचे 4 लोक. पण उत्तर आहे लक्षात ठेवा वेब मिलर. वेब मिलर असा अमेरिकन पत्रकार लक्षात ठेवा, जो धारासनामध्ये येतो आणि महात्मा गांधीजींच्या चळवळीचं पूर्ण वृत्तांकन करतो. लक्षात ठेवा, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महात्मा गांधीची चळवळ पोहोचवतो. त्यासाठी वेब मिलरला खूप महत्व आहे आणि वेब मिलर हा महत्वाचा आहे. पण धारासनाचं नेतृत्व कोणी केलं हाही प्रश्न होता. तर लक्षात ठेवा, सरोजिनी नायडू यांनी धारासनाचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मणिलाल महात्मा गांधीजींचे मुलगा होता, त्यांनी पण तिथं नेतृत्व केलं होतं. महात्मा गांधीजीचे सहकारी होते प्यारेलाल, तेही धारासनामध्ये होते. आणि साऊथ आफ्रिकेमध्ये सहकारी होते इमाम साहब, हेही धारासनामध्ये होते. लक्षात ठेवा, पण धारासना या ठिकाणी सत्याग्रह करत असताना एका व्यक्तीवर लाठी हल्ला झाला होता, त्यामध्ये तिथं त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांचं नाव होतं लक्षात ठेवा बाबू हुले. त्यामुळे धारासनामध्ये बाबू हुले हे व्यक्तीला तिथं मृत्यू आला होता, ते धारासनाचे तिथं हुतात्मा होते. लक्षात ठेवा बाबू हुले. ठीक आहे, पण तिथं जाऊन अमेरिकन पत्रकारांना बातम्या लिहिल्या होत्या, त्या व्यक्तीचं नाव होतं वेब मिलर. लक्षात ठेवा, त्यामुळे वेब मिलर महत्वाचा आहे, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. एक अमेरिकन पत्रकार होता. लक्षात ठेवा, पण ज्या पत्रकारानं महात्मा गांधीजींची अहिंसा, महात्मा गांधीजींचं सगळ्या त्या चळवळीमधले सगळे मुद्दे, धारासनाचं सगळं तिथलं काम आपल्या वर्तमानपत्रामध्ये लिहिलं होतं, ज्यामुळे जागतिक स्तरावर महात्मा गांधीजींच्या धारासना सत्याग्रहाला प्रसिद्धी देणारे सगळ्यात महत्वाचे व्यक्ती कोण होते? वेब मिलर होते. त्यामुळे महात्मा गांधीजींच्या चळवळीमध्ये बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या पत्रकाराचा समावेश असायचा, आणि हे पत्रकार प्रत्येक गोष्टीची सगळ्यात महत्वाचं बातमी करायचे. सोशल मीडिया एवढ्या ऍक्टिव्ह नसताना सुद्धा ज्या माणसाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलं होतं, हे त्या काळामध्ये असं नाव गाजवणारे व्यक्ती होते महात्मा गांधी. त्यामुळे एखाद्या हॉलिवूड चित्रपटानं महात्मा गांधी जगाला कळाले नाहीत, लक्षात ठेवा, तर महात्मा गांधीची कीर्ती अगोदरपासूनच जगामध्ये होती. 1930ला अमेरिकेचं मॅगझिन आहे टाइम्स नावाचं, लक्षात ठेवा, तिथं महात्मा गांधीचा चरख्या सोबतचा फोटो छापून आलता पहिल्या पेजवर, आणि त्या पहिल्या पेजवरचं वाक्य होतं, आजच्या घडीला जगात प्रसिद्ध असणारं एकमेव नाव म्हणजे महात्मा गांधी. लक्षात ठेवा, ज्यांची ओळख असे ते वाक्य तिथं दिलं होतं. लक्षात ठेवा, म्हणजे सगळ्यात महत्वाचं त्या सगळ्यात महत्वाची सगळी प्रसिद्धी हे 1930च्या सगळ्यात महत्वाच्या कालखंडामध्ये झालेली दिसते. आणि वेब मिलर अजून बरेचसे पत्रकार होते जे येऊन बातम्या वृत्तांकन करायचे. लक्षात ठेवा, त्यामुळे वेब मिलर इथं महत्वाचा वाटतो, कारण धारासनाचं सगळं वृत्तांकन त्यांनी केलं होतं. लक्षात ठेवा, ठीक आहे, त्यामुळं धारासनामध्ये ते राहिले होते. ब्रिटिशांच्या दडपशाहीला जगभर पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं होतं. त्यानंतर सत्याग्रहाला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी त्यांनी मिळवून दिली. नंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीकडे जगाचं त्यांनी लक्ष वेधलं. लक्षात ठेवा, त्यानंतर अमानुष वागणुकीचा पर्दाफाश त्यांनी केला होता. इंग्रजांची दडपशाही कशी होती हे सगळं त्यांनी त्याच्यातून दाखवलेलं आपल्याला दिसतं. लक्षात ठेवा, त्यामुळे धारासनामध्ये कुठला पत्रकार येऊन बातम्या लिहित होता असा जर कधी प्रश्न आला तर वेब मिलर. आणि वेब मिलर तेव्हा म्हणतो सुद्धा, लक्षात ठेवा, मी स्वतः 20 देशाच्या स्वातंत्र्य
स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास केला, पण मला असा लढा कुठंच दिसला नाही. लोक आपल्यावर होणारा अन्याय निमूटपणे सहन करत होते, लक्षात ठेवा. त्यामुळे महात्मा गांधीजींची अहिंसा लोकांमध्ये किती भिनली होती हेच दाखवण्याचं किंवा हे त्याला जाणलं त्यानं तिथं, लक्षात ठेवा. त्यामुळे वेब मिलरनं तशा बातम्या तिथे लिहिलेल्या आपल्याला दिसतील, लक्षात ठेवा. त्यामुळे वेब मिलर आणि महात्मा गांधींचा दारासन लढा हा संबंध आहे. त्यामुळे ही माहिती लक्षात असू द्या, पुढच्या काळामध्ये प्रश्न विचारतील. ठीक आहे. त्यानंतर लँड होल्डर सोसायटीच्या स्थापनेशी खालीलपैकी कोण संबंधित होतं, लक्षात ठेवा. राजाराम मोहन राय, द्वारकानाथ टागोर, शिशिर कुमार घोष आणि आनंद मोहन बोस. तर लँड होल्डर एक सोसायटी होती, जमीनदारी संस्था असंही म्हणतात त्याला. तर त्यासोबत कोण संबंधित होतं, द्वारकानाथ टागोर. ठीक आहे. संघटना या टॉपिक वरचा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. आता बघा, लँड होल्डर या सोसायटीची स्थापना 1838 ला झाली होती. ही सोसायटी एकाच ठिकाणी स्थापन झाली, ते ठिकाण होतं कलकत्ता. ह्याचे सचिव कोण होते हा प्रश्न यायचा बाकी आहे बघा, हा क्वेश्चन यायचा बाकी आहे. सचिव होते प्रसन्न कुमार टागोर. सचिव कोण होते, प्रसन्न कुमार टागोर. नंतर याचं काम प्रमुख म्हणून करणारे कोण होते, तर द्वारकानाथ टागोर. द्वारकानाथ टागोरांनी सुद्धा काम केलं होतं प्रमुख म्हणून, लक्षात ठेवा. पण ही संघटना आपल्या भारतातील पहिली संघटना आहे ज्याच्यावर क्वेश्चन यायचा बाकी आहे. आणि ती पहिली काय, त्यामुळे हे महत्वाचं आहे. ही संघटना आपल्या भारतातील पहिली संघटना आहे ज्या संघटनेनं आपल्या मागण्या मागताना घटनात्मक उपायांचा वापर केला. त्यामुळे घटनात्मक उपायांचा वापर करणारी आपल्या भारतातील पहिली संघटना कोणती, लँड होल्डर सोसायटी, जी 1838 ला स्थापन झाली होती. कायमदारा पद्धतीमध्ये आपण 3 गोल बघितले. एका गोलमध्ये शेतकरी, दुसऱ्या गोलमध्ये जमीनदार, तिसऱ्या गोलमध्ये सरकार. जमीनदारांना सगळ्यात जास्त फायदा झाला, पण जमीनदारांनी अन्याय केला म्हणून त्यांना पुढच्या पद्धतीत काढून टाकलं. पुढची पद्धत रयतवारी, ज्याच्यामध्ये 2च गोल होते, एक शेतकरी आणि दुसरं सरकार. पण ज्यांना काढून टाकलं त्यांचे अधिकार मागण्याचं काम ज्या संघटनेनं केलं त्या संघटनेचं नाव काय होतं, लँड होल्डर सोसायटी. आणि लँड होल्डर सोसायटी महत्वाची आहे, प्रश्न विचारतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे घटनात्मक उपायांचा वापर करणारी पहिली संघटना. संस्थापक होते 2 लोक, प्रसन्न कुमार टागोर आणि द्वारकानाथ टागोर. पण पहिले सचिव होते प्रसन्न कुमार टागोर. कलकत्तामध्ये स्थापन झालेली संघटना, लक्षात ठेवा. पुढाकार त्यांचा होता, जमीनदाराचे अधिकार मागितले. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. ब्रिटिश सरकार पुढे भारतीयांच्या त्यांनी काय केल्या, डिमांड केल्या. पण डिमांड करताना लक्षात ठेवा त्यांनी कायदे सांगितले इंग्रजांना. ह्या कायद्यामध्ये तरतुदी होत्या आणि त्या गोष्टी तुम्ही आमच्या मान्य करा. कारण कॉर्नवॉलिसच्या कायमदारा पद्धतीने जमिनीचं मालक जमीनदारांना घोषित केलं होतं, म्हणून तेच सगळ्या गोष्टी पुढे करून आपल्या डिमांड त्यांनी केल्या. म्हणून त्याला आपण असं म्हणतो की घटनात्मक उपायांचा वापर करणारी पहिली संघटना. ठीक आहे. त्यामुळे प्रश्न विचारतील, त्यामुळे हे संघटना लक्षात असू द्या. खालीलपैकी कोण द फिलॉसॉफी ऑफ बॉम्ब या ग्रंथाशी संबंधित आहे, जो अहिंसेवरील एक टीका ग्रंथ असून क्रांतिकारक कृती मागील विचार स्पष्ट करण्याचा प्रयत्न होता. कारण त्यांनी महात्मा गांधीवर टीका केली होती किंवा अहिंसेवर महात्मा गांधीच्या ती टीका होती, लक्षात ठेवा. तर त्या ग्रंथाशी संबंधित कोण आहेत, सरदार भगतसिंग, जतीनदास, सचिंद्र सन्याल आणि भगवती चरण वोरा. तर उत्तर आहे, लक्षात ठेवा, भगवती चरण वोरा. कारण भगवती चरण वोरा आयर्विन यांच्यावर जेव्हा बॉम्ब टाकला होता, भगवती चरण वोरा आणि यशपाल यांनी टाकलेला बॉम्ब, तेव्हा महात्मा गांधींनी लेख लिहिला होता द कल्ट ऑफ बॉम्ब. त्या कल्ट ऑफ बॉम्बला उत्तर होतं द फिलॉसॉफी ऑफ बॉम्ब. याचा अर्थ ही आमची फिलॉसॉफी आहे असं म्हणले होते, किंवा त्या आमचा अर्थ त्या पाठीमागचा सांगणारे कोण होते, भगवती चरण वोरा होते, लक्षात ठेवा. त्यामुळे भगवती चरण वोरा महत्वाचे आहेत. 1928 ला एक संघटना स्थापन झाली होती HSRA. त्या HSRA या संघटनेचा तो एक जाहीरनामाच होता, लक्षात ठेवा, द फिलॉसॉफी ऑफ बॉम्ब. आणि तयार करणारे व्यक्ती होते भगवती चरण वोरा. जतीनदास महत्वाचे आहेत. त्यांनी असे बॉम्ब तयार केले होते ज्या बॉम्बचे आवाज जास्त व्हावे असं भगतसिंगाचा हेतू होता. आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून 3 कृती झाल्या होत्या. लाला लजपत राय यांच्यावर ज्यांनी लाठी हल्ला केला होता त्या लाठी हल्ल्याचा बदला घ्यायचा होता, म्हणून पुढे सगळ्यात महत्वाचं सोंडची हत्या झाली. विधिमंडळामध्ये बॉम्ब फेकण्यात आले. ते बॉम्ब जतीनदास यांनी तयार केले होते आग्रामध्ये. पण ते बॉम्ब फेकणारे 2 लोक, भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त. आणि त्यानंतर आयर्विनला मारायचाही प्रयत्न होता. गाडीवर बॉम्ब टाकणारे भगवती चरण वोरा होते, लक्षात ठेवा. आणि या संघटनेमधून पुढे हंसराज नावाचे व्यक्ती बाहेर पडतात आणि नवीन संघटना आणतात. त्या संघटनेचं नाव फायर रिंग, लक्षात ठेवा. तेव्हा फायर रिंग नावाची संस्था कोण स्थापन करतात, हंसराज. ठीक आहे. त्यामुळे जतीनदास बॉम्ब तयार केले होते त्यांनी, लक्षात ठेवा. सचिंद्र सन्याल यांचं एक पुस्तक होतं जे की तुरुंगामध्ये त्यांना जे अनुभव आले त्या अनुभवावर त्यांनी पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं बंदी जीवन. तर बंदी जीवन हे पुस्तक महत्वाचं आहे, प्रश्न विचारते, लक्षात ठेवा. सरदार भगतसिंग यांची संघटना 1928 ला HSRA. ठीक आहे. तर भगवती चरण वोरा यांचं हे पुस्तक महत्वाचं आहे, द फिलॉसॉफी ऑफ बॉम्ब.
ठीक आहे, लक्षात ठेवा. तर क्रांती मानवतेच्या मुक्तीसाठी आवश्यक आहे असं त्यांचं स्टेटमेंट होतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं भगवती नवरा प्रसिद्ध क्रांतिकारक होते, लक्षात ठेवा. एच.एस. आरे या संघटनेसोबत त्यांनी काम केलं होतं. ह्या संघटनेचे विचार त्याच्यामध्ये आपल्याला दिसतील, लक्षात ठेवा. दडपशाहीच्या लढ्याचं साधन असल्याचं त्यांनी त्या पुस्तकाला म्हणलं होतं, लक्षात ठेवा. अहिंसेच्या टीकेला उत्तर म्हणून त्यांनी हा ग्रंथ लिहिला होता. महात्मा गांधीवर टीका पण करायची, लक्षात ठेवा हे, ठीक आहे. त्यामुळे विचारधारा पटत नव्हती, त्यामुळे त्या गोष्टी होत्या पुढे, ठीक आहे. स्वदेशीच्या चळवळी दरम्यान आर्थिक स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार कोणी केला होता? तर स्वदेशी चळवळीबद्दलचा हा क्वेश्चन आहे. तर सगळ्यात महत्वाचं केसरी, संजीवनी, अमृत बाजार पत्रिका आणि हिंदू हे 4 न्यूजपेपर आहेत. तर त्यातलं उत्तर आहे, लक्षात ठेवा, संजीवनी. संजीवनी वर्तमानपत्राचा संपादक कृष्णकुमार मित्रा यांनी ते वर्तमानपत्र चालू केलं, संजीवनी. आणि त्यांनी त्या लढ्याचं सुरुवातीला नेतृत्व केलं स्वदेशी चळवळीचं बंगालमधून. संजीवनी वर्तमानपत्रामध्ये त्यांनी राष्ट्रीय शिक्षण आणि स्वदेशी, तर स्वदेशीची त्यांनी सगळ्यात महत्वाचं प्रतिज्ञा दिली होती, लक्षात ठेवा. आणि त्या प्रतिज्ञेच्या माध्यमातून स्वदेशीला त्यांनी पाठिंबा दिला. परकीय कपड्यावर बहिष्कार हा मुद्दा सुद्धा त्यांनी आपल्या वर्तमानपत्रामधून मांडला. त्यामुळे बहिष्कार या शब्दाचा पहिल्यांदा उल्लेख करणारं पहिलं न्यूजपेपर कोणता आहे? संजीवनी, लक्षात ठेवा. सोबत बंगाली नावाचं वर्तमानपत्र या काळात खूप गाजलं. जे बंगाली नावाचं वर्तमानपत्र सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं आहे. आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं हे बंगाली महत्वाचं आहे, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील, लक्षात ठेवा. हिंदू नावाचं वर्तमानपत्र मद्रासमधून निघायचं, सुब्रमण्यम अय्यर यांचं हिंदू नावाचं. अमृत बाजार पत्रिका बंगालमधून आनंद मोहन आपलं शिशिर कुमार घोष, लक्षात ठेवा. तर अमृत बाजार पत्रिका त्यांचं होतं. केसरी नावाचं वर्तमानपत्र लोकमान्य टिळकांचं होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे न्यूजपेपर आणि त्यांचे संपादक यांच्या जोड्या लावा, किंवा असा मग विचार एखादा असेल तर ते विचारतात. त्यामुळे मग आपल्याला या सगळ्या गोष्टी इथं माहिती असायला पाहिजे, ठीक आहे. त्यामुळे संजीवनी नावाचं वर्तमानपत्र महत्वाचं राहिलं, ज्यांनी स्वदेशीचा काय केला? प्रसार केला. राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार केला, लक्षात ठेवा. परकीय कपड्यावर बहिष्कार, स्वदेशीला चालना. मग याच काळामध्ये आपण 2 इंग्रजांच्या वस्तूवर बहिष्कार टाकला, मँचेस्टरचं कापड आणि लिव्हरपूलचं मीठ. त्यामुळे मँचेस्टरचं कापड आणि लिव्हरपूलचं मीठ हे 2 मुद्दे महत्वाचे, प्रश्न यायचा बाकी आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे कृष्णकुमार मित्रा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आर्थिक स्वदेशी सोबत सगळ्यात महत्वाचं राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार ह्या मुद्द्याला घेऊन ती चळवळ प्रभावी करण्याचं काम या काळात त्यांनी केलं, लक्षात ठेवा. वंदे मातरम या घोषणा सुद्धा या काळामध्ये एवढ्या गाजल्या, ज्यातून राष्ट्रवादाची भावना तरुणांमध्ये या चळवळीच्या दरम्यान निर्माण झाली. त्यामुळे वंदे मातरम म्हणायला सुद्धा इंग्रजांनी पुढे बंदी घातली, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे स्वदेशी चळवळीबद्दलच्या गोष्टी आहेत तर महत्वाच्या आहेत. त्यानंतर तुमच्यासाठी एक MCQचं पुस्तक तयार केले, लक्षात ठेवा, 5555 या नावानं, 5555, पण त्याच्यामध्ये प्रश्न 5700 आहेत. टॉपिक नुसार विश्लेषण असणार आहे. समाजसुधारकाचं वेगळे प्रश्न असणार आहेत, मिक्स समाजसुधारक पण असणार आहेत. 100 मार्काच्या 10 टेस्ट आहेत, लक्षात ठेवा. बूस्टर टेस्ट आहेत 5 प्रकारच्या वेगवेगळ्या. राज्यसेवेची वेगळी टेस्ट सिरीज असणार आहे. तर असं हे पुस्तक सुंदर असं तुम्हाला सरावासाठी उपलब्ध करून दिलंय. जर इतिहासामध्ये अजून पण कंटेंट वाचलेलं लक्षात राहत नसेल तर लक्षात ठेवा, प्रश्न सोडवायचा सराव पाहिजे, आणि सराव केल्याशिवाय माणूस परफेक्ट बनत नाही. त्यामुळे परीक्षेमध्ये होणाऱ्या चुका जर कमी करायच्या असतील तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सराव, आणि सराव प्रश्न सोडवायचा पाहिजे, लक्षात ठेवा. जास्तीत जास्त प्रश्न आपण सोडवले पाहिजे. त्यासाठी सुंदर असं पुस्तक तुम्हाला पुण्यामध्ये किंवा तुमच्या ज्या शहरामध्ये तुम्ही राहता तिथेही तुम्हाला उपलब्ध होईल. नाहीतर आपल्या ॲपवर तुम्ही जाऊ शकता, स्टोअर ऑप्शन आहे तिथं जावा आणि तिथून हे पुस्तक तुम्ही काय करा, परचेस करू शकता. 4-5 दिवसामध्ये तुम्हाला ते पुस्तक तुमच्या घरी पोहोच होईल, लक्षात ठेवा. आपल्या हिस्ट्री बाय पवन सर या ॲपवर हे पुस्तक तुम्हाला ऑनलाईनच्या पद्धतीने पण मागवता येईल, ठीक आहे. तर असं हे पुस्तक आहे, नक्की तुम्ही घ्या आणि त्याच्यामधले प्रश्न नक्की सोडवा, परीक्षेला फायदा होईल. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, परमहंस सभेबद्दल योग्य विधान काय करा, ओळखा. आता परमहंस सभेबद्दल योग्य विधान ओळखा. 3 समाज महत्वाचे आहेत, मानव धर्म, परमहंस आणि सगळ्यात महत्वाचं ज्ञानप्रसारक. दादोबा पांडुरंग तरखडकरांच्या या 3 पण होत्या, ज्याच्यावर परीक्षेला पाठीमागं कंटिन्यू काय आले तर क्वेश्चन आलेत, आणि कंटिन्यू क्वेश्चन येतात पण, लक्षात ठेवा. या सभेची स्थापना मुंबईमध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर, बाबा पद्मनजी, सखाराम चव्हाण आणि भिकोबा चव्हाण यांनी केली. नंतर जाती संस्था नष्ट करणं, मूर्तीपूजेला विरोध करणं, विधवा पुनर्विवाहाला उत्तेजन देणं उद्दिष्ट होते. पुणे, नगर, सातारा, रत्नागिरी, बेळगाव इथं त्यांच्या शाखा होत्या, आणि या पुणे शाखेचे अध्यक्ष कासिमबाई डालवानी होते.
4 वाक्य दिलेत, तुम्हाला विधान ओळखायच्यात, बरोबर विधान ओळखा. आता पहिलं विधान लक्षात ठेवा, या सभेची स्थापना मुंबईमध्ये दादोबा पांडुरंग तरखडकरांनी त्या लोकांसोबत केली. हे विधान बरोबर आहे. पहिलं वाक्य सगळ्याच ठिकाणी आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. दुसरं वाक्य, त्यांचे उद्दिष्ट दिलेत, सगळेच उद्दिष्ट बरोबर आहेत लक्षात ठेवा. म्हणजे ब पण स्टेटमेंट बरोबर आहे, पण 2 नंबर मध्ये ब नाही, त्यामुळे 2 नंबरचा पर्याय कट झाला. 3 नंबर, पुणे नगर रत्नागिरी बेळगावला शाखा होत्या शाखा सगळीकडेच होत्या लक्षात ठेवा. क नंबरचं विधान. आता इथं 3 नंबर मध्ये क नाही, 3 नंबर ऑप्शन गेला, म्हणजे 2 ऑप्शन राहिले, एक तर नाही तर एक तर 4 तर. चौथं वाक्य, पुणे शाखेचे अध्यक्ष कासिमबाई डालवानी होते, हे मात्र चूक आहे. कासिमबाई डालवानी नगर शाखेचे अध्यक्ष होते आणि पुणे शाखेचे अध्यक्ष केशव शिवराम भवाळकर, हे महत्वाचे आहेत लक्षात ठेवा. केशव शिवराम भवाळकर होते, म्हणजे ड चुकीचा आहे. ड चुकीचा आहे, चौथा ऑप्शन कट झाला. डायरेक्ट तुमचं उत्तर राहिलं अ ब क लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे परमहंस सभा आणि परमहंस सभेचे उद्देश तर आजपर्यंत 3 वेळा प्रश्न आलाय, कंबाईन पूर्वलाही होता लक्षात ठेवा. पण परमहंस सभा जरी दादोबा पांडुरंग तरखडकरांनी स्थापन केली असली तर आयोग तुम्हाला जेव्हा असा प्रश्न विचारेल का परमहंस सभेचे अध्यक्ष कोण होते, तर तेव्हा मात्र दादोबा तरखडकर 1 नंबरलाच असतील, तेव्हा त्यांचं नाव लिहू नका. ते अध्यक्ष नव्हते. अध्यक्ष कोण होते? सर बाळकृष्ण जयकर. त्यामुळे सर बाळकृष्ण जयकर हे परमहंस सभेचे काय आहेत? अध्यक्ष आहेत. मग संस्थापक कोण होते? तर दादोबा होते लक्षात ठेवा. भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांनी मुंबईमध्ये पहिल्यांदा काय चालवल्या? रात्रशाळा चालवणारे कोण होते? भिकोबा लक्ष्मण चव्हाण. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतात, त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. बघा आता परमहंस सभा स्थापना 1849. संस्थापक आणि अध्यक्ष 2 गोष्टी वेगळ्या आहेत. संस्थापक दादोबा पांडुरंग तरखडकर, पण अध्यक्ष बाळकृष्ण जयकर. मुंबईमध्ये स्थापना झाली. महाराष्ट्रातील पहिली संस्था आहे जी गुप्त पद्धतीने काम करायची. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील पहिली संस्था सांगा जी गुप्त पद्धतीने काम करायची. त्या गुप्त सभेला दादोबा कधीच हजर राहत नसायचे. एक जगद्वासी आर्य या टोपण नावानं लिखाण करायचे आणि ते लिखाण वाचायला द्यायचे लक्षात ठेवा. सगळ्या गुप्त सभा व्हायच्या, पण पुढे संशय सभेबद्दल वाढत गेला, पण यादी चोरीला गेली, त्यामुळे दादोबांनी सभा बंद केली. पण आपल्या सदस्यांसाठी धर्मविवेचन नावाचा ग्रंथ लिहिणारे कोण होते? दादोबा होते लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, दादोबा पांडुरंग तरखडकर जातीभेदाला विरोध होता, अस्पृश्यतेला विरोध होता, विधवा पुनर्विवाहाला मान्यता होती, मूर्तीपूजेला विरोध होता. ठीक आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. परीक्षेला क्वेश्चन विचारतील. एकेश्वरवादाला पाठिंबा दिलाय, सामाजिक समता जोपासायचा प्रयत्न केलाय. ठीक आहे. त्यामुळे परमहंस सभा महत्वाची आहे, क्वेश्चन असतात. त्यानंतर 1861च्या कायद्या संदर्भात योग्य विधानं ओळखा लक्षात ठेवा. पहिलं वाक्य, या कायद्यानं भारतीय लोकांना पहिल्यांदाच, हे वाक्य हे शब्दच महत्वाचा आहे, कारण असे शब्द परीक्षेचे कीवर्ड्स असतात. ठीक आहे. प्रश्नच येतात. कायदेमंडळात प्रवेश मिळाला पहिल्यांदा. पहिलं वाक्य, प्रांतिक कायदेमंडळ स्थापन करण्यात आले. मुंबई मद्रास प्रांतांना स्वतःसाठी कायदे तयार करण्याचा अधिकार मिळाला आणि प्रांतिक कायदेमंडळाला चाल सोडणं राजदरबाराची उपमा दिली. या कायद्यानं तयार झालेल्या 4 वाक्य आहेत. आता बघा, पहिलं वाक्य बरोबर आहे की राज्यसेवा मेन्सला प्रश्न होता. पहिल्यांदाच 1861च्या कायद्यानं भारतीय लोकांना कायदेमंडळामध्ये प्रवेश मिळाला. कमीत कमी 6, जास्तीत जास्त किती लोक असतील? 12. पण पहिल्यांदा फक्त 3च घेण्यात आले. बनारसचा राजा, पतियालाचा राजा आणि सर दिनकरराव. पण पहिल्यांदाच भारतीय लोक कायदेमंडळामध्ये आले. त्यानंतर प्रांतिक कायदेमंडळ स्थापन करण्यात आले. 3 प्रांतात प्रांतिक कायदेमंडळ स्थापन झाले. पहिलं बंगाल, दुसरं पंजाब आणि तिसरं वायव्य प्रांत. या 3 प्रांतामध्ये प्रांतिक कायदेमंडळ स्थापन झाले. मुंबई मद्रास प्रांतांना स्वतःसाठी कायदे तयार करायचा काय भेटला? अधिकार भेटला. त्यानंतर अधिकार भेटला म्हणजेच याचा अर्थ कुठलं तत्व लागू झालं? विकेंद्रीकरण सुरू झालं. विकेंद्रीकरण 1861ला. विकेंद्रीकरण पूर्ण झालं 1935च्या कायद्यानं, कारण 35च्या कायद्यानं पूर्ण स्वायत्तता मिळाली. आणि चाल सोडणं राजदरबाराची उपमा दिली, पण बरोबर आहे. मग याचा अर्थ सगळेच विधानं बरोबर आहेत. अ ब क ड 4 नंबरचा पर्याय लक्षात ठेवा. ठीक आहे. पण एक क्वेश्चन यायचं बाकी आहे, कोणत्या कायद्यानं पोर्टफोलिओ पद्धत चालू झाली? त्याला खाते पद्धत असं म्हणतात लक्षात ठेवा. त्यामुळे खाते पद्धत, पोर्टफोलिओ पद्धतीची सुरुवात 1861च्या कायद्यानं झाली आणि 1861च्या कायद्यानं मंत्रिमंडळाची सुद्धा नियुक्ती झाली लक्षात ठेवा. तेव्हा मंत्रिमंडळाची सुद्धा नियुक्ती कोणत्या कायद्यानं झाली? 1861. प्रश्न यायचा बाकी आहे. त्यानंतर विकेंद्रीकरण धोरण आलं. नंतर भारतीय लोक पहिल्यांदा आले आणि प्रांतिक कायदेमंडळाचं स्ट्रक्चर तयार केलं गेलं. त्यामुळे प्रांतिक कायदेमंडळ स्थापन करून विकेंद्रीकरणाच्या धोरणाला सुरुवात करणारा व्यक्ती कॅनिंग होता, कारण तेव्हा व्हाईसराय कोण होता? कॅनिंग होता. कॅनिंगच्या कार्यकाळामध्ये पास झालेला कायदा होता 1861चा कायदा. त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन विचारतात.
खालील विधानावरून व्यक्ती ओळखा. आता 4 पैकी एक तर वाक्य माहितीच असते, लक्षात ठेवा. त्यांनी असिस्टंट सुभेदार पदावर काम केलं, त्यांनी कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केली, त्यानंतर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, स्वतंत्र मतदारसंघाची मागणी घेऊन ते इंग्लंडला गेले, सत्यशोधक समाजाचे कोल्हापूर शाखेचे कार्यकारी अध्यक्ष होते. आता मराठ्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्या अशी डिमांड शाहू महाराजांची, पण ती मागणी घेऊन शाहू महाराजांनी कोल्हापूरमधून कोणाला इंग्लंडला पाठवलं, तर त्या व्यक्तीचं नाव भास्करराव जाधव. म्हणजे याचा अर्थ उत्तर भास्करराव जाधव, लक्षात ठेवा. 4 पैकी एक वाक्य माहिती पाहिजे. स्कॉटलंडला ते जेव्हा भेट देऊन आले होते तेव्हा शाहू महाराजांना त्यांनी उद्योगाचं महत्व सांगितलं आणि मग उद्योग उभा करायचा असेल तर पैसा लागल म्हणून त्यांनी पुढे बँक काढली, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, लक्षात ठेवा. त्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँक महत्वाचे आहे, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन बनतात. ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी योग्य विधानं ओळखा. लॉर्ड डलहौसीच्या अगोदर संस्थाने खालसा करण्याची पद्धत काही प्रमाणात वापरण्यात आली, माहिती पाहिजे त्याच्या अगोदर होती का पद्धत. त्यानंतर डलहौसीनं कुर्ग, मैसूर, काचेरी संस्थाने काय केली, गैरकारभार, अकार्यक्षमता याच्यामुळे खालसा केली. आणि डलहौसी साम्राज्यवादी विचारधारेचा होता. पण एक तर वाक्य आपल्याला फिक्स माहिती आहे, डलहौसीने संस्थान खालसा नव्हती केली. हे खालसा करणारं संस्थान कोण होतं, बेंटिंग. म्हणजे आता डलहौसीच्या अगोदर बेंटिंग होता पण खालसा धोरण लागू होतं ना, लक्षात ठेवा. पण कुर्ग, मैसूर, काचेर अकार्यक्षमता आणि गैरकारभार त्या राज्याचा तिथला, त्यामुळे खालसा केले होते. हे वाक्य महत्वाचं आहे. त्यामुळे ब वाक्य या प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही, कारण का ब हे वाक्य डलहौसी सोबत संबंध नाही. याचा अर्थ उत्तर या प्रश्नाचं आणि काय, लक्षात ठेवा. ठीक आहे. पण आपल्या युट्यूब चॅनलला हिस्ट्री बाय पवन सर हे तुम्ही आता जिथे युट्यूबला लेक्चर बघताय का तिथंच लक्षात ठेवा, डलहौसीवर 1 तासाचा व्हिडिओ आहे आपला युट्यूबला, आणि या डलहौसीवर आयोगाच्या PYQ सहित सगळा डलहौसी कव्हर केलाय. पुढच्या काळामध्ये कधी पण डलहौसीवर क्वेश्चन आला तर त्या व्हिडिओमधून तो क्वेश्चन कव्हर होईल, लक्षात ठेवा. एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला ते 1 तासाच्या लेक्चरमध्ये आहे. पण नक्की युट्यूबवरचा हे लेक्चर बघून झाल्यानंतर तुम्हाला वेळ असेल किंवा नंतर वेळ मिळाल्यानंतर तुम्ही हे लेक्चर नक्की बघा, तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये डलहौसीचा फायदा होईल. आणि डलहौसीला आपण भारतीय एकीकरणाचा, आधुनिक भारताचा शिल्पकार म्हणतो. त्याचं म्हणणं होतं भारतामध्ये जेवढ्या बी सगळ्या काही सुधारणा असतील त्या सगळ्या मीच करणार. त्यामुळे सुधारणांचा त्याने एवढा झपाटा चालू केला, बाई थांबायलाच तयार नव्हता, लक्षात ठेवा. पण या सगळ्यामध्ये त्याचं एक धोरण मात्र लोकांना आवडलं नाही, ते धोरण खालसा होतं. त्यामुळे डाएट उठावाला सुरुवात झाली पुढे, लक्षात ठेवा. त्यामुळे कडक प्रशासन आणि आधुनिक सुधारणा यासाठी तो प्रसिद्ध होता. लॅब्सचा सिद्धांत म्हणजे सगळ्यात महत्वाचं खालसा सिद्धांत त्यानं सांगितला, लक्षात ठेवा. रेल्वे, टपाल व्यवस्था, तार व्यवस्था त्यानं चालू केली. त्यानंतर रस्ते, पूल, कालवे, सार्वजनिक बांधकाम विभाग त्यानं स्थापन केला. शिक्षणाला चालना दिली. चार्ल्स वूड याच्या अध्यक्षतेखाली त्यानं शिक्षण आयोग नेमला, लक्षात ठेवा, ज्यांच्यामुळे भारतामध्ये युनिव्हर्सिटी झाल्या. त्यामुळे कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास या 3 युनिव्हर्सिटी चार्ल्स वूडनं शिफारस केल्या होत्या. त्यानंतर सातारा, संबलपूर, झाशी, नागपूर, अवध हे संस्थान सुद्धा डलहौसीने काय केले, खालसा केले, लक्षात ठेवा. त्यामुळे डलहौसी बद्दल कधी प्रश्न विचारला तर ही सगळी इन्फॉर्मेशन महत्वाची आहे, तिथं क्वेश्चन बनतात. स्वदेशी चळवळीबद्दल योग्य विधानं ओळखा. लोकहितवादींनी शतपत्रामधून स्वदेशीचा पुरस्कार केला, बरोबर. रानडे यांनी स्वदेशी व्याख्यानाद्वारे स्वदेशीचा पुरस्कार केला, त्यांनी व्याख्यानं दिले होते, बरोबर. सावरकरांनी भारतात प्रथमच परकीय कपड्याची होळी केली, बरोबर. त्या दिवशी दसरा, विजयादशमी दसरा होता, लक्षात ठेवा. सावरकरांनी स्वदेशी सहचारणी सभा स्थापन केली. 4थं वाक्य चूक आहे, कारण स्वदेशी सहचारणी सभा कोणाची होती, टिळकांची होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे ड ऑप्शन चुकीचा. इथं पण ड आहे, इथं ड आहे, इथं ड आहे. डायरेक्ट उत्तर राहिले, लक्षात ठेवा. कोणतं, अबक. कारण ड चुकीचा असं तर 3 पर्याय कमी होतात, डायरेक्ट उत्तर राहतं. ठीक आहे. त्यामुळे स्वदेशी चळवळीबद्दलचे विधान आहेत. तर स्वदेशी चळवळ ही बंगालच्या फाळणीला विरोध म्हणून सुरू झालेली चळवळ होती. परकीय कपड्यावर किंवा परकीय वस्तूंवर बहिष्कार आणि स्वतःच्या वस्तूला प्राधान्य हा या बेस होता, लक्षात ठेवा. या चळवळीला आंध्र प्रदेशमध्ये वंदे मातरम चळवळ या नावाने ओळखलं जातं. त्यामुळे ही चळवळ महत्वाची राहिली, लक्षात ठेवा. राष्ट्रीय शिक्षणाला सुद्धा तिथं प्राधान्य देण्यात आलं. लोकमान्य टिळकांच्या चतुसूत्रीचा भारतभर वापर ह्या सगळ्या चळवळीमध्ये झालेला आपल्याला पुढे दिसतो, लक्षात ठेवा. त्यामुळे स्वदेशी हा मुद्दा इथं महत्वाचा आपल्याला सांगता येतो. नंतर वर्धा शिक्षण योजना याच्याबद्दल योग्य विधानं ओळखा, लक्षात ठेवा. तर वर्धा शिक्षण योजना डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या समितीने तयार केली, बरोबर. महात्मा गांधीजींनी यंग इंडिया या वर्तमानपत्रामध्ये योजना सविस्तर मांडली. महात्मा गांधीजींनी शिक्षणाचं माध्यम मातृभाषा सांगितलं आणि या योजनेला स्वावलंबी शिक्षण, हस्तव्यवसाय, नैतिक शिक्षण याला त्याला बेस देण्यात आला. तर कोणते विधानं काय तर बरोबर आहेत. आता बघा तुम्ही हे 2 नंबरचं वाक्य आयोगाचा PYQ होता. जर तुम्ही PYQ बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल, गेल्या वर्षी PYQ होता कंबाईनला. महात्मा गांधीजींनी कोणत्या न्यूजपेपर मधून त्यांची योजना मांडली होती, हरिजन.
कुठलं न्यूजपेपर होतं? हरिजन. लक्षात ठेवा. मग याचा अर्थ ब चुकीचा आहे. आता ब चुकीचा असेल तर 3 ऑप्शन ऑटोमॅटिक गेले. लक्षात ठेवा. डायरेक्ट तुमचं उत्तर राहतं. बाकीच तुम्हाला माहिती असू नाही तर नसो काय फरक पडत नाही. अकड. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे अकड उत्तर आहे. तर महात्मा गांधी यांची वर्धा शिक्षण योजना महत्वाची आहे, ज्यावर परीक्षेला क्वेश्चन येतात. लक्षात ठेवा. त्यामुळे शिक्षणाला त्यांनी जीवनाशी जोडलं होतं, श्रमासोबत त्यांनी एकनिष्ठ केलं होतं. लक्षात ठेवा. त्यामुळे काम करताना शिक्षण हे महात्मा गांधीच्या शिक्षणाचं ब्रीद वाक्य होतं. आता परीक्षेला क्वेश्चन विचारतील, ब्रीद वाक्य कोणतं होतं? लर्निंग थ्रू ऍक्टिव्हिटी. महात्मा गांधीचं म्हणणं होतं 3Hचा विकास म्हणजे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास. 3H कोणते? हेड, हर्ट, हँड. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर शारीरिक श्रम, स्वावलंबन आणि उत्पादकता ह्या 3 महत्वाचे मुद्दे त्यांनी त्यातून शिक्षणाची योजना मांडली. लक्षात ठेवा. मातृभाषेतून शिक्षण महत्वाचं आहे. 7 ते 14 वयोगट त्यांनी निवडला होता. आज 7 वर्षाचा शिक्षणाचा प्लॅन त्यांनी दिलेला. ठीक आहे. त्यामुळे समाजोपयोगी राष्ट्रीय भावना वाढवणारं शिक्षण मिळावं असा त्यांचा हेतू होता आणि त्यातून मग हा प्लॅन त्यांनी मांडला होता. त्याला आपण वर्धा शिक्षण योजना असं म्हणतो. लक्षात ठेवा. त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन विचारला तर ही माहिती पण लक्षात असू द्या. तर अशा पद्धतीने आजचं आपलं हे लेक्चर लक्षात ठेवा, ज्याच्या माध्यमातून प्रश्न आणि तिथला सगळा भाग कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या मित्रांना सुद्धा हे लेक्चर पाठवा, त्यांनाही बघू द्या. सगळ्यात महत्त्वाचं आणि त्यातून मग परीक्षेभिमुख तयारी त्यांची सुद्धा होऊ द्या. लक्षात ठेवा. लवकरच भेटूया पुढचं लेक्चर घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.